नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ढाबा स्टाईल दूध शेव भाजी दाखवणार आहे। तर घरात सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यामधून ही ढाबा स्टाईल शेव भाजी दाखवणार आहे। तर इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे ते आता आपण बघूया। आता आपण साहित्य बघूया। इथे मी 2 कांदे घेऊन बारीक असे चिरून घेतलेले आहेत, मीडियम आकारचे कांदे। अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, ओल्या नारळाचा खोबऱ्याचा तुकडा घेऊन तो बारीक असा किसून घेतलेला आहे। 4 हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेत, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचा हळद पावडर। इथे आपल्याला 100 ग्रॅम इतकी शेव लागणार आहे। ही मीडियम आकारची शेव आहे, जास्त बारीक घ्यायची नाही आणि अगदीच मोठी घ्यायची नाही, मीडियम आकारची इथे मी शेव घेतलेली आहे 100 ग्रॅम। इथे फोडणीसाठी 1 चमचा जिरे मोहरी, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार दूध आणि पाणी लागणार आहे। आता आपण ढाबा स्टाईल दूध शेव भाजी बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी गॅस ऑन करून पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं 3 चमचे। तेल गरम होऊ द्यायचं। इथे मी गरम तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्त्याची पाने तेलामध्ये फोडणीसाठी टाकून घेतलेली आहेत। याच्यामध्ये आता आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत, बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूण पेस्ट मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। वरून कांदा लवकर फ्राय होण्यासाठी चिमूटभर मीठ। 2 ते 3 मिनिट कांदा फ्राय करून घेऊया। आता आपण 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, कांदा फ्राय झालेला आहे। याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची, मिक्स करायचं। हे साईडला सारायचं। ओल्या नारळाचं खोबरं थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं। मिक्स करायचं सर्व। आता आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। याच्यामध्ये 1 कप पाणी टाकून घ्यायचं। इथे माझा 200 ग्रॅमचा मेजरमेंटचा कप आहे, याच्याने मी पाणी टाकून घेणार आहे 1 कप। पॅनला दूध लागणार नाही किंवा चिकटणार नाही, याच्यासाठी मी 1 कप पाण्याचा इथे वापर केलेला आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची। इथे मी 1 कप पाण्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून पॅनला दूध आपलं चिकटणार नाही, त्याच्यासाठी मी 1 कप पाण्याचा वापर केलेला आहे। आता पाण्याला आपल्या उकळी यायला लागलेली आहे, बघू शकता इथे उकळी आलेली आहे। याच्यामध्ये आता आपण दूध टाकणार आहोत। याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं। हे गरम दूध आहे, गरम दुधाचाच वापर करायचा।
2 कप दूध लागणार आहे इथे आपल्याला। दूध शेव भाजी आहे म्हणून इथे 2 कप दुधाचा वापर करायचा आहे। इथे माझा 200 ग्रॅमचा मेजरमेंटचा हा कप आहे, याच्याने मी 2 कप दूध टाकलेलं आहे आणि 1 कप पाणी टाकलेलं आहे। आता याला मस्तपैकी अशी उकळी येऊ द्यायची। उकळी येईपर्यंत सतत हे दूध हलवून घ्यायचं, जेणेकरून आपलं दूध फाटणार नाही याची काळजी घ्यायची आणि सतत असं ढवळत राहायचं उकळी येईपर्यंत। आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे, याच्यामध्ये शेव टाकून घ्यायची। व्यवस्थित असं मिक्स करायचं। वरून कोथिंबीर बारीक चिरलेली, चवीनुसार मीठ टाकायचं। शेव शिजेपर्यंत सतत असं ढवळत राहायचं। दूध शेव भाजी असल्यामुळे याच्यावरती झाकण झाकून अजिबात शिजवायचं नाही, कारण दूध फाटण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे झाकण न झाकता ही भाजी शिजवून घ्यायची 2 ते 3 मिनिटं। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, बघू शकता। शेव अशी मस्तपैकी शिजलेली आहे आणि दाटसर अशी ही भाजी झालेली आहे। जास्त पातळ बनवलेली नाही, ही दाटसरच अशी बनवायची ही भाजी। चवीला खूप छान लागते ही भाजी आणि खूप अशी टेस्टी होते। अगदीच मोजक्या साहित्यामधून चविष्ट अशी भाजी तयार होती ही। तर ह्या भाजीमध्ये थोडंसं असं दूध राहिलं पाहिजे शिल्लक, कारण ही भाजी जसजशी थंड होते तसतशी ती घट्ट होते। त्यामुळे ही भाजी अशी थोडीशी अशी मोकळीच केली पाहिजे दुधामध्ये, सुटसुटीत अशी। आता आपली ही भाजी तयार झालेली आहे, ढाबा स्टाईल दूध शेव भाजी। गॅस बंद करून घ्यायचा। इथे माझी गरमागरम ढाबा स्टाईल दूध शेव भाजी तयार झालेली आहे। ही भाजी गरम गरम अशीच खायला घ्यायची जेवताना। तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर माझ्या नेहमी येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहायला विसरू नका। धन्यवाद।